नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आज करणार आहे मी पनीर टिक्का मसाला, अगदी हॉटेल स्टाईल। हॉटेलमध्ये जो सुगंध सुटतो तोच सुगंध आणि तोच फ्लेवर येणार आहे तुम्हाला खाताना। तर रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी मी काय केले, पनीर घेतले 300 ग्रॅम आणि त्याचे मोठे मोठे पीस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घेतलेत। दही घेतले, दह्यातलं पाणी काढून घेतलं होतं मी आणि दही व्यवस्थित असं साधारण 200 ग्रॅम दही आहे, वाटीभर दही अंदाजे घ्या। तर दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, एकसंत करायचं। काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, जी कमी तिखट आहे ती। गरम मसाला टाकलेला आहे, चवीनुसार तुमच्या कमी जास्त टाकू शकता। मी साधारण पाऊण चमचा टाकलेला आहे। धना जिरा पावडर टाकली आहे, आलं लसूणची पेस्ट टाकायची, मिक्स हर्ब चिली फ्लेक्स टाकायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। व्यवस्थित असं फेटून घ्यायचं ते एकत्र। व्यवस्थित असे एकजीव करायचे। पनीरला मॅरिनेशनसाठी आपण हे करतोय। तर बघा, माझ्याकडून ना काळी मिरी विसरली होती, तर 4 काळ्या मिऱ्या अशा कुटून टाकलेल्या आहेत दरदरीत। पनीरचे सगळे क्यूब्स टाकून घ्यायचेत आपल्याला आणि व्यवस्थित असं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता यातले काही पीस मी फ्राय करणार आहे तव्यावर, म्हणून मी थोडंसं जास्त पनीर घेतलं आहे। नाहीतर 3 माणसांच्या भाजीसाठी 200 ग्रॅम पनीर पुरेसं होतं ग्रेव्हीसाठी। तर आता आपल्याला त्याच्याचमध्ये ना कांदा आणि सिमला मिरची टाकून घ्यायची आहे। तर कांदा बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट्स करायचा आहे। साधारण त्रिकोणी चौकोनी असे कांद्याचे कट आले पाहिजेत। अशा पद्धतीने कांदा सिमला मिरची दोन्ही पण जसं व्हिडिओत मी दाखवलंय त्या पद्धतीने कट करून घ्यायचे। सिमला मिरची घेताना थोडीशी पातळ सालीची असली तर बघा, मला ॲक्च्युली मिळाली नाही, कारण पटकन शिजली जाते मग, आणि मग तिचा कलर बदली होत नाही। शिजायला वेळ गेला की थोडासा त्याचा कलर बदली होतो भाजीचा। तर याला सुद्धा व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घ्यायचं। थोडंसं गरम तेल, साधारण एखादा पळी फक्त गरम तेल करून त्याच्यामध्ये टाकायचे। तर आता ना आपण फ्राय पॅनमध्ये अगदी अर्धा एक पळी तेल टाकले, जेणेकरून पनीर खाली लागलं जाणार नाही। आणि हे सगळ्या भाज्यांना थोड्याशा अर्धवट अशा आपल्याला शिजवून घ्यायच्यात। या प्रोसेसमुळे ना खूप छान त्याचा सुगंध सुटलेला आहे बघा, घरामध्ये एकदम छान असा सुगंध दरवळतोय। तर आता व्यवस्थित भाज्या शिजल्या गेल्यात, फोडणीला घेऊया आपण। तेल टाकलंय साधारण 2 पळी आणि 2 कांदे बारीक चिरून टाकलेत, होईल तेवढं बारीक चिरून टाकायचा कांदा आपल्याला। 2 मोठे टोमॅटो घेतलेत, कांद्यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे पनीरच्या भाजीमध्ये। तर त्यासाठी 2 मोठे टोमॅटो घेऊन ग्रेव्ही टाकून ग्रेव्ही करून घेतली। अद्रकचा तुकडा पण त्याच्यामध्येच टाकला आहे। तर आता मी आलं लसूण मी त्याच्या मॅरिनेशनमध्ये टाकलं होतं, म्हणून मी याच्यामध्ये कमी टाकलं आहे। मीठ टाकून घेतलं आहे। तर बघा, काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे, घरगुती मसाला टाकला आहे मी अर्धा चमचा, आणि किचन किंग मसाला टाकला आहे साधारण पाऊण चमचा, कारण आपण आधी पण मसाले मिसळले त्याच पद्धतीने तिखटचं प्रमाण करायचं आहे। तर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असा मसाला शिजवून घ्यायचा आहे। जे पण पाणी आपण टाकणार आहे ते गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड पाणी कोणतंच ॲड करायचं नाही त्याच्यामध्ये। मसाल्याच्या भांड्यातच मी गरम पाणी टाकून व्यवस्थित असं ग्रेव्हीमध्ये गरज लागेल तसं टाकून घेतलं आहे। तर बघा, आता गरजेनुसार मला जितकी ग्रेव्हीचं पाहिजे तेवढंच मी पाणी टाकलं आहे, आणि खूप जास्त ही भाजी पातळ करायची नाही आहे, नाहीतर मग तिची तुम्हाला टेस्ट मिळणार नाही। अशा पद्धतीने घट्टसरच भाजी झाली पाहिजे। रोटीसोबत नानसोबत खायला खूप छान भाजीची टेस्ट झाली होती। कसुरी मेथी टाकायची थोडीशी शिजत आली की, एक 10 मिनटं फक्त आपल्याला वाफ द्यायची आहे। आणि पनीर टिक्का मसाला रोटीसोबत नानसोबत चपातीसोबत खायला अगदी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका। तर बघा, डिशमध्ये सर्व करून घेऊया। हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला आपला रेडी आहे। थँक्यू।